अतिशय महत्त्वाची बातमी, कारण ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणारे असं सूत्रांकडून कळतंय। खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून कोर्टामध्ये अर्ज करण्यात आलाय। न्यायालयाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची ही माहिती मिळतेय। अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव रचून अशोक खरातनं उभं केलेलं आर्थिक साम्राज्य नेमकं हे कशाच्या जोरावर आहे याचाच ईडीकडून तपास केला जाईल। खराच्या विविध बँक खात्यांमधल्या संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीत मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला दाट संशय आहे। भक्तांना गुंतवणूक करण्यास परदेशात परीस पूजा, अवतार पूजेच्या नावाखाली मरणाची भीती दाखवून कोट्यवधी रुपये, महागड्या गाड्या आणि प्लॉट घेत कोट्यवधी रुपये उकळल्याचंही समोर आलं। याच संदर्भात अधिकचे अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी, एकूणच जर बघितलं तर नाशिक पोलिसांनी सुरुवातीच्या काळामध्ये ताबा घेऊन अशोक खरातची चौकशी केलेली होती। त्याच्याकडनं वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करून घेणं अपेक्षित असताना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी देखील मिळालेली होती। नंतरच्या काळामध्ये अहिल्यानगर पोलिसांकडनं देखील एका गुन्ह्यामध्ये ताबा घेण्यात आलेला होता। चौकशी झाली, त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि आता नाशिकच्या कारागृहामध्ये अशोक खरातचा मुक्काम आहे। अशातच ईडीकडनं देखील अशोक खरातच्या एकूणच आर्थिक साम्राज्याची चौकशी सुरू आहे। वेगवेगळे खाते त्याचे सील करण्यात आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात दागिने मिळालेले आहेत, रोकड मिळालेली आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भक्तांना गुंतवणूक करण्यास सांगून, वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करण्याचं सांगून कोट्यवधी रुपये त्यानं गंडवलेले होते। महागड्या गाड्या आणि प्लॉट, त्याशिवाय घरातील फर्निचर देखील घेतलेलं होतं। आणि या सगळ्या अनुषंगाने आता आजच्या दिवशी न्यायालयाच्या माध्यमातून ईडीने अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जाच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी खरातचा ताबा ईडी घेण्याची देखील शक्यता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईडीचा जो अर्ज आहे तो न्यायालयानं मंजूर केल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे आजच्या दिवशी ईडीकडनं खरातचा ताबा घेण्याचा प्रयत्न होऊ शकेल। कस्तुरी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।